ओके ठीक आहे बाळांनो, लास्ट लेक्चर आपण पहिलं एक्झाम्पल पाहिलं होतं सॉल्व मधलं. डायग्राम प्रत्येकाने काढून पाहिली. ओके ठीक आहे. आता नेक्स्ट घेऊया. याचे जे एक्झाम्पल्स आहे एक साईड प्रॅक्टिस सेट मधले ते आपण पहिले संपून घेऊ अशा पॅटर्नचे, आणि नंतर मी चालू एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, चला एक्झाम्पल घ्या. प्रॅक्टिस सेट 4.1. Practice set 4.1. Question number 1. Question number 1. Triangle ABC, similar triangle LMN, full stop. In triangle ABC, in triangle ABC, AB is equal to 5.5 centimeter. AB is equal to 5.5 centimeter, comma, BC is equal to 6 centimeter, CA is equal to 4.5 centimeter. Construct triangle ABC and triangle LMN such that बड़बड़ नहीं है, BC upon MN is equal to 5 upon 4. ओके ठीक आहे बाळांनो, आता नीट लक्षात घ्या. इकडे बघा, तुम्हाला ट्रायंगल एबीसी मधले AB BC आणि AC म्हणजे CA तीन साइड दिलेल्या आहे. मग आपण ट्रायंगल एबीसी काढू शकतो, बरोबर आहे. पण एलिमेंट साठी काही दिलंय का? नाही. मग एलिमेंट साठी आपल्याला एवढंच माहिती का ट्रायंगल एबीसी आणि एलिमेंट एकमेकांना कसा आहे, सिमिलर आहे. नंतर एक साइडचा रेशो दिला आपल्याला, बरोबर आहे. मग याच्यावरनं आपला सर्वात पहिला मुद्दा आहे, या ट्रायंगलची नावं लिहून घ्या मी सोल्युशन मध्ये. सोल्युशन गिवन काय दिलंय, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN. ओके, दोन ट्रायंगल सिमिलर आहे. आता माझा पहिला क्वेश्चन आहे, ट्रायंगल कनेक्टेड आहे का सेपरेट आहे? कसं काय? त्यांच्यामध्ये एक पण लेटर सेम आहे का? नाहीये. कॉमन एक पण लेटर नाहीये. म्हणजे सेपरेट ट्रायंगलचे. मग सेपरेट ट्रायंगल असते ते पहिले कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागणार आहे. कसं करणार आपण कॅल्क्युलेशन? आता सगळा साईड दिला, एक पण अँगल दिलाय का? नाही. मग आपण म्हणू शकतो का, वी नो दॅट जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड कशा असतील? प्रपोर्शन मध्ये. म्हणजे AB अपॉन LM, दुसरी BC अपॉन, पुढची CA अपॉन. पण तुम्हाला ही व्हॅल्यू दिली ना BC अपॉन MN किती, म्हणजे ही व्हॅल्यू झाली 5:5/4. अडचण बोला बरं. त्यांनी आपल्याला एक दिली होती, पण आपण तेव्हा काय लिहिलं की हा त्याच्या बरोबर आहे.
पण हे बाकीचे जेवढेच आहे ना म्हणजे सगळे काय असतील सेम असतील. हे झालं बाळांनो इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. आता याचा यूज करायचा आणि याचा सगळा व्हॅल्यू फाइंड करायचा. सगळ्यात पहिले ही पहिला रेशो आणि व्हॅल्यू मी इक्वल घेतो फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 आपला काय घेता येईल AB अपॉन LM 5/4. याच्यामध्ये AB ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. AB ची व्हॅल्यू कशामध्ये पहा किती दिली AB ची व्हॅल्यू 5.5 इथे पुट करून देऊ. देअरफॉर 5.5 अपॉन LM इक्वल्स टू 5/4. सीचे रिझनिंग असणार. ती व्हॅल्यू कुठं पुट केली गिवन काय गिवन AB इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. अडचण काही ओके. आता हा इकडे डिवाइडला हा इकडे गेला तर हा डिवाइडला इकडे आला तर हा इकडे मल्टिप्लायला असणार न्यूमरेटरला काय डिनॉमिनेटरला येईल. बरोबर आहे. म्हणजे काय होईल 5.5 इंटू इज इक्वल टू देअरफॉर LM इज इक्वल टू आता 5 ने डिवाइड होईल 5 1 जा 5 5 1 जा 5 5 1 जा 5 मध्ये पॉइंट म्हणजे 1.1 इंटू 4 म्हणजे LM ची व्हॅल्यू किती आली किलोमीटर सेंटीमीटर. हा भेटला LM म्हणजे तो ट्रायंगल LMN चा ट्रायंगल LMN चा पहिला हे आहे पहिली साइड जी आहे ती भेटली आपला. बरोबर आहे. ही AB वरनं काढली. आता त्याचप्रमाणे दुसरा घ्या हा BC अपॉन LM आणि ती व्हॅल्यू इक्वल करा. नाव BC अपॉन इज इक्वल टू किती हे कुठनं घेतलं फ्रॉम इक्वेशन 1. ओके. याच्यामध्ये तुमच्याकडे BC ची व्हॅल्यू नाहीये किती दिलेली बा BC ची व्हॅल्यू 6. इथे क्वेश्चन मध्ये BC ची व्हॅल्यू 6 दिसते. BC इज इक्वल टू 6 दिला इथे मग तो इथे पुट करा. मग BC इज इक्वल टू 6 जर इथे पुट केला 6 अपॉन MN इज इक्वल टू 5 अपॉन अडचण याला परत रिझनिंग असणार. ती BC ची व्हॅल्यू पूर्ण पुट केली काय बरोबर आहे. ओके. आता हा जो MN आहे हा इकडे डिवाइड आहे इकडे गेला तर हा डिवाइड इकडे आला तर हा मल्टिप्लाय इकडे आल्यावर ओके. देअरफॉर M इथला 6 इंटू 4 अपॉन 5/4 इकडे गेला 4/5 झाला इज इक्वल टू इकडे काय आला MN. देअरफॉर आता मी MN इकडे घेतो आणि व्हॅल्यू लिहितो. 5 ने मला काय डिवाइड करता येईल 5 1 जा 5 5 1 जा 5 उरला 1 1 ला डिवाइड जात नाही 5 ने घेतला पॉइंट मग त्याच्या मागे टाकला 0 10 5 2 जा बरोबर आहे. नाही समजली साईडला करून दाखवतो. तुम्ही 5 ने डिवाइड करताय 6 ला 5 1 जा 5 सबट्रॅक्शन झाली उरला 1 डिव्हिजन जात नाही पॉइंट घेतला वरती खाली 0 5 2 जा बरोबर आहे का डिव्हिजन. ओके. म्हणजे त्याचे उरला किती 1.2 इंटू 4 म्हणजे MN ची व्हॅल्यू किती आली रे जास्त घोळत असेल तर पॉइंट सोडून द्या. 12 इंटू 4 किती झाले 48 आणि मध्ये एक पॉइंट देऊन टाका सेंटीमीटर. हा भेटला बाळांनो कोण MN. आता शेवट राहिला तुम्ही याला इक्वल घेतला याला इक्वल घेतला याला इक्वल घ्यायचं. ओके. अल्सो
CA अपॉन NL इज इक्वल टू 5 अपॉन, ही व्हॅल्यू कुठनं घेतली? फ्रॉम इक्वेशन 1. ओके, याच्यामध्ये तुम्हाला हा जो CA आहे हा क्वेश्चन मध्ये दिला आहे. CA ची व्हॅल्यू किती दिली? 4.5. मग घ्याची व्हॅल्यू 4.5 अपॉन NL इज इक्वल टू 5 अपॉन 4. CA ची व्हॅल्यू कुठनं घेतली? काय? बरोबर आहे. ओके, आता बघा नो, परत हा इकडे गेला न्यूमरेटरला. आता हा 5 अपॉन 4 इकडे आला, काय होईल रे? 4 अपॉन 5 डायरेक्टली आतापर्यंत आपण करत होतो. म्हणजे इकडे बघा काय होईल? हा आला 4.5, तो 5 न्यूमरेटरला इकडे आला, डिवाइड झाला. हा डिनॉमिनेटरला इकडे आला, न्यूमरेटरला आला, इज इक्वल टू N. बरोबर आहे. आता 5 याला डिवाइड करायचं. 5 1 5, 4 ला डिव्हिजन जाते का? नाही. 0.4 पुढे आला, 45 जाते डिव्हिजन. आता 5 9 डिव्हिजन समजली कशी केली? 4 ला डिव्हिजन घातलंय, मग 0, मग 4 मी पुढे कॅरी केला, 45 झाला. 45 ला माझा डिव्हिजन जाते 90. मग आता बाळांनो हा किती आला? 0.9 इंटू, करा मल्टिप्लिकेशन, 9 इंटू 4 36. एक पॉइंट आहे ना, मध्ये एक पॉइंट येऊन टाका, सेंटीमीटर. अडचण? तिकंडेला अडचण आहे, बोल बा. बरोबर आहे. ओके, माझा ट्रायंगल एबीसीच्या एबीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, बीसीची व्हॅल्यू दिलेली आहे आणि सीए ची पण व्हॅल्यू दिलेली आहे. ट्रायंगल एबीसी किती व्हॅल्यू आपल्याकडे आहे? त्याचप्रमाणे आता ट्रायंगल एलएमएन मध्ये एलएम ची व्हॅल्यू, तर एम ची व्हॅल्यू आणि NL ची व्हॅल्यू, तिन्ही व्हॅल्यू आपण शोधल्या. आता मी ते रफ डायग्राम घेतो. रफ डायग्राम. आता रफ डायग्राम मध्ये छोट्याशा 2 डायग्राम काढायच्या फक्त. ओके, सगळ्यात पहिले हा ट्रायंगल आहे एबीसी. आणि हा आहे एल एम एन. ओके, एबीसी मध्ये एबीसी व्हॅल्यू किती? 5.5 सेंटीमीटर. बीसी ची व्हॅल्यू, एसी ची व्हॅल्यू या क्वेश्चन मध्ये दिलेल्या व्हॅल्यू. पण ओके, एलएमएन ची व्हॅल्यू, एलएम ची व्हॅल्यू 4.4 सेंटीमीटर. नंतर एमएन ची व्हॅल्यू आणि नंतर ही व्हॅल्यू. ओके, सगळ्या व्हॅल्यूज आपण रफ डायग्राम मध्ये लिहिल्या. आता याप्रमाणे आता डायग्राम काढायची. कशी काढणं? परत पहिला मुद्दा, तुम्हाला ट्रायंगल काढायचा. ट्रायंगल काढायला काय करायला लागणार आहे? बेस. जर बांधून तुला पहिले बेसच करावं लागेल ना, पाया करावा लागणार. म्हणजे तुम्हाला बेस घ्यायचा आहे. मग मी काय करणार? स्केलने सरळ. ओके, आता स्केलने सरळ मी 6 सेंटीमीटर हे डिस्टन्स मोजून घेणार. बीसी किती मोजून घ्यायचंय? 6 सेंटीमीटर. आता बी पासनं ए किती डिस्टन्स वर आहे? मग कंपास मध्ये 5.5 डिस्टन्स घ्यायचं. घेतलं, मोजून स्केल मधनं मोजून घ्यायचं. ते तुमचं लोखंडी टोक कुठे ठेवायचं कंपासचं? बी या पॉइंट वरती, आणि वरती एक 5.5 चा चाप घ्यायचा. ओके, सिमिलरली आता हे बी वरनं केलं 5.5. सी पासून ए किती अंतरावर आहे? मग कंपास मध्ये 4.5 मेजरमेंट घ्यायचं. तुमचं कंपासचं लोखंडी टोक सी पॉइंटवर असेल. लयच आवडतो काय चाप? ओके,
आणि मग त्यानंतर हा जो काही पॉईंट भेटला बाळांनो, हा आहे ए पॉईंट. आता हा काय करायचा, स्केलने बी ला आणि सी ला जोडून घ्यायचा. जोडल्यानंतर याला स्केल लावायची. स्केल लावून हा किती भरला पाहिजे मोजून पाहिजे, तर बरोबर 5.5 भरलाच पाहिजे. 5.5 भरल्यासारखं मेजरमेंट लिहायचं. नंतर इकडे लावायचं, हा बरोबर 4.5 भरला पाहिजे. अडचण, ज्याप्रमाणे ट्रायंगल एबीसी काढला त्याप्रमाणे ट्रायंगल एल एम एन काढायचा आहे. सगळ्यात पहिले बेस घ्यायचा. बेस किती घेणार, बेस घ्यायचा 4. एम 4.8 सेंटीमीटर. त्यानंतर कंपास मध्ये 4.4 मेजरमेंट घ्यायचं. ओके. त्यानंतर एन वर 3.6 मेजरमेंट द्यायचं. आणि त्यानंतर मग भावांनो, त्यानंतर हा जो काही पॉइंट आलाय हा आहे एल. हा फक्त जॉईंट करून घ्यायचा. परत जॉईंट केल्यानंतर तुम्हाला ही डायग्राम मोजून पाहिजे आहे. म्हणजे हा बरोबर किती भरला पाहिजे, 4.4 सेंटीमीटर, आणि हा भरला पाहिजे 3.6 सेंटीमीटर. आणि याप्रमाणे तुमच्या प्रॉपर डायग्राम येणार आहे. बरोबर आहे. रफ डायग्राम आणि प्रॉपर डायग्राम मध्ये फरक लक्षात आला पाहिजे. ओके, हे आहे आन्सर. छोट्याशा क्वेश्चनचं छोटंसं आन्सर. ओके, प्रत्येकाने पटकन लिहायचंय.
ओके ठीक आहे बाळांनो, डायग्राम झाले असेल प्रत्येकाची. आता इकडचा क्वेश्चन मी पुसतोय. यातला पुढचा आणि ह्या टाईपचा प्रॅक्टिस सेट मधला शेवटचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 2 मिक्स वाला आहे. आपण क्वेश्चन नंबर 2 मिक्स ट्रायंगल जेव्हा घेणार एकाच एक त्यावेळेस घेऊ तो. ओके, त्याची डायग्राम काढता तोपर्यंत तिकडे मी क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, ट्रायंगल RST सिमिलर ट्रायंगल XYZ in triangle RST, RS is equal to 4.5 centimeter, angle RST is equal to 40 degrees, ST is equal to 5.7 centimeter. Construct triangle RST and triangle XYZ such that RS upon XY is equal to 3 upon 5. RS upon XY is equal to 3 upon 5. ओके, आता मला चेक करा परत पहिले. झाला का तिकडचा क्वेश्चन प्रत्येकाचा? ओके, हा क्वेश्चन प्रत्येकाने नीट लिहा. लिहिल्यानंतर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय काय दिलंय आणि कोणत्या ट्रायंगलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती चेक करून घ्या. ओके, आता बरं का सगळ्यात पहिले क्वेश्चन नंबर 3. जर इकडे नीट लिहिलं बारे तुम्हाला ट्रायंगल RST मध्ये RS दिलेला आहे, अँगल S दिलेला आहे. इथे RST म्हणजे S अँगल आहे, ST दिलेला आहे म्हणजे 2 साइड दिल्याने एक अँगल दिलेला आहे. पण कोणाबद्दल तुम्हाला ट्रायंगल XYZ बद्दल काय दिलंय का? तुम्हाला तो पण काढायचा आहे, त्या कारण तुम्हाला रेशो दिलेला आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? इकडे पहा, गिवन ट्रायंगल RST सिमिलर ट्रायंगल XYZ, बरोबर आहे. हे 2 ट्रायंगल सिमिलर आहे. याचा अर्थ काय? देअरफॉर RS अपॉन सिमिलर टू ST अपॉन YZ is equal to RT upon is equal to, याच्यामध्ये तुम्हाला RS अपॉन XY दिलेला आहे. किती तो? म्हणजे हा सगळं हेच आहे का? RST अपॉन 5. मान्य का प्रत्येकाला? ओके, आणखी एक गोष्ट ज्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो.
आणि अँगल सारखीच एक अँगल आला ना, मग अँगल RST हा कोणत्या अँगलला इक्वल असेल इकडे? RST म्हणजे यस कोणाला इक्वल असेल इकडे? वायला. म्हणजे अँगल म्हणजे हा ऍक्च्युली अँगल यस आहे आणि हा ऍक्च्युली अँगल वाय. पण अँगल RST किती आहे तुम्हाला? इक्वेशन नंबर अँगल तर भेटला. आता पहिले तुम्हाला RS आणि ST दिलाय, RS आणि ST दिलाय, RT दिलाय का रे? मग हा घेतला नाही तरी काय फरक पडणार नाही. मग आता 1 by 1 तुम्हाला 2 घ्यायचे आहे. पहिली व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1 RS अपॉन किती आहे? 3/5. त्याच्यामध्ये RS तुम्हाला दिलाय, RS किती दिलाय? therefore 4.5 okay. Since अडचण ओके. आता बघा ना, हा इकडे डिवाइड आहे, इकडे आला तर मल्टिप्लाय, हा डिवाइड गेला मल्टिप्लाय आणि हा न्यूमरेटर गेला तर डिवाइड. म्हणजे काय होईल ते? XY बरोबर आहे. ओके. आता 3 याला डिवाइड करायला लागेल. 3 1 3, 3 1 3 उरला 1, 3 5 15, 1.5. therefore XY is equal to 1.5 into 5. therefore XY is equal to कितीला? करा मल्टिप्लिकेशन ना. 15 into 5 75. एक पॉइंट द्यावा लागेल 7.5. अँड दुसरा ST अपॉन इज इक्वल किती? 3/5. ही व्हॅल्यू पूर्ण घेतली. ओके. आता त्यामध्ये ST ची व्हॅल्यू पुट करा. ST ची व्हॅल्यू किती आहे? 5.7 अपॉन इज इक्वल टू 3/5. सिन्स काय? ST ओके. आता परत हा वाय जर डिवाइडला इकडे गेला तर हा डिवाइड गेला मल्टिप्लायला आणि हा मल्टिप्लाय गेल्यानंतर डिवाइडला. म्हणजे काय होईल रे बाळा? therefore 5.7 into 5/3 is equal to काय आला? YZ. बरोबर आहे. ओके. आता करायचं 3 ने डिवाइड करायला. 3 1 3, 3 1 3 उरले 2, 3 9 27. बरोबर का? ओके. म्हणजे इथे YZ किती उरणार आहे? 1.9 into 5. म्हणजे YZ किती आला? किलोमीटर सेंटीमीटर. बरोबर. 9.5. बरोबर ना? अरे 19 इंटू म्हणजे 19 into 5 95 पॉईंट दिलाय. ओके. आता तिन्ही गोष्टी फाईंड करूया. अँगल माहिती आपल्याला, 2 साइड्स माहिती दोन्ही ट्रायंगल बद्दल. मग आता इथे मी रफ डायग्राम काढतो. पहिले रफ डायग्राम.
रफ डायग्राम. कशी होईल रफ डायग्राम? सपोज हा आहे ट्रायंगल तुमचा. पहिला कोणता आहे? RST. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला RS म्हणजे हा माहिती आहे 4 पॉइंट. नंतर अँगल S माहिती आहे तो किती आहे? 40 डिग्री. आणि ST माहिती आहे 5 पॉइंट. बरोबर आहे. ओके. दुसरा ट्रायंगल जसा मोठा आहे, व्हॅल्यूज मोठा दिसत आल्या. हा आहे तुमचा ट्रायंगल XYZ. याच्यामध्ये XY किती काढली आपण? 7.5 सेंटीमीटर. अँगल Y आणि साइड YZ. ओके. आता ही झाली रफ डायग्राम. आता याची फिक्स डायग्राम कशी काढायची? बरोबर का? प्रॉपर डायग्राम. आता डायग्राम मध्ये बघा इथे गोल करू नका. आतापर्यंत अँगल आलेला नव्हता. तिन्ही साईड होतं ना, मग तुम्ही डायरेक्ट तिन्ही साईड काढायची दिसून. बरोबर आहे. आता आपला अँगल पण काढायचा आहे. मग सर्वात पहिले करायचं, सर्वात पहिले बेस काढून घ्यावा लागेल. बेस लागणार. मग सर्वात पहिले इथे बेस काढतो पहिला ट्रायंगल. कोणता? ST. किती तो? ओके. त्यानंतर ST काढल्यानंतर इथे S जवळ तुम्हाला लावायचा प्रोजेक्टर. आणि प्रोजेक्टर लावून किती काढायचा अँगल? ओके. प्रोजेक्टर दाखवा पटकन. डिग्री वास. S जवळ प्रोजेक्टर लावायचा आणि अँगल काढायचा तुम्हाला 40 डिग्री. बेस कुठनं काउंट करणार? काउंटिंग आपण तिकडनं करा, कारण बेस तिकडे काउंटिंग करतो आपण. बरोबर आहे. ओके. आता हा जो काय काढलाय आपण 40 डिग्री, हा जॉईंट करून घ्यायचा आणि एक सरळ एक ॲरो काढून द्यायचा. झाला? हा. आता हा अँगल किती झाला? 40 डिग्री. त्यानंतर S पासून R किती डिस्टन्स आहे? मग कंपास मध्ये 4.5 डिस्टन्स घ्यायची. किती? 4.5. आणि कंपासचं लोखंडी टोक S वर ठेवायचं आणि याला कट करून घ्यायचे. आता हे जे काही डिस्टन्स झालंय, हा जिथे कट झाला तो कोणता पॉइंट आहे? R पॉइंट. हे डिस्टन्स आहे 4.5 सेंटीमीटर. स्केल लावून मोजून पहा. आणि शेवटी फक्त हा R आणि T काय करायचा? याप्रमाणे डायग्राम काढायला लागेल. सेम. आता हा एरो जर तुमचा लय मोठा झाला असेल तर बारीक करून ठेवा. ओके. आता सेम दुसरी डायग्राम काढायची. काय करायचं? बेस घेणार. कोणता? YZ. किती घेणार तो? त्यानंतर तुम्ही तो अँगल Y काढणार मोजून. अँगल Y किती काढणार? 40 डिग्री. त्यानंतर कंपास मध्ये 7.5 मेजरमेंट घ्यायचं. आणि तो एरो थोडा जास्त झाला असेल तर मापात करून ठेवायचा. ओके. याप्रमाणे बघा डायग्राम काढायची. ओके. इथे बघा कॅल्क्युलेशन थोडंसं कमी होतंय, कारण की एक साईड कमी आहे ना, तिन्ही साईडचे मेजरमेंट नाही दिले. ओके. बघा डायग्राम काढायची. फक्त आजची लास्ट डायग्राम
आज आपले सेपरेट ट्रायंगल संपलेले. सेपरेट ट्रायंगल आहेत ना, यांचे लास्ट एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर उद्यापासून आपले कोणते ट्रायंगल सुरू होतील? कनेक्टेड ट्रायंगल्स मध्ये. जिथे एकाच एक ट्रायंगल असेल तिथे कॅल्क्युलेशन करायचं नाही, हे डायरेक्ट डायग्रामकडे असते. आणि कनेक्टेड ट्रायंगल कधी असतात? जर एक व्हर्टेक्स कॉमन असेल तर. इथे व्हर्टेक्स कॉमन होते का? व्हर्टेक्स म्हणजे इंग्लिश लेटर्स, ट्रायंगलची नावं, त्याचं एक लेटर कॉमन होतं का? नाही, म्हणून ते सेपरेट होते. आता पुढे काय होणार? व्हर्टेक्स कॉमन होणार, मग ट्रायंगल सेपरेट नसणार. ओके, ठीक आहे बाळांनो.